नमस्कार, मी सुवर्णा दुसाने. रोकठोक या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत. आज अत्यंत महत्त्वाचे निर्णय राज्याच्या विधानसभेमध्ये झालेले आहेत आणि त्याचबरोबर राज्यामध्ये 16व्या लोकसभेसाठीचा एकूणच आखाडा जो आहे तो सुद्धा तापायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे सुरुवातीला आपण पाहूयात राज्याच्या विधानसभेत काय झालं आणि त्यानंतर राज्यभरातल्या राजकारणाचा रणसंग्राम आपले प्रतिनिधी आपल्यापर्यंत पोहोचवतील. सुरुवात पाहूयात विधानसभेत नेमकं काय झालंय त्या संदर्भातली. 2000 पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देणारं विधेयक विधानसभेत मंजूर झालंय. विधानसभेत विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या निर्णयामुळे न्यायालयाचा अवमान होत नसल्याचं स्पष्ट केलं. ॲडव्होकेट जनरलनीही न्यायालयाच्या अटी पूर्ण केल्यास याची अंमलबजावणी करण्यात अडचणी येणार नाहीत असं सांगितलंय. 2000 पर्यंतच्या अधिकृत होणाऱ्या झोपड्यांना पाणी पुरवठ्याची तजवीज करण्याबाबत सुद्धा पालिका आयुक्तांना सूचना देण्यात आल्यात. तसंच वीज पुरवठ्याबाबत बेस्टलाही सूचना करण्यात आल्यात. एकूणच या झोपड्यांना सर्व सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत याची खबरदारी राज्य शासनाकडून आता घेण्यात येणार आहे. आपण पाहिलं अत्यंत महत्त्वाचा निर्णय झालाय 2000 पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देण्याचा. पण त्याचबरोबर दुसरा तितकाच महत्त्वाचा निर्णय आणि तो म्हणजे क्लस्टर डेव्हलपमेंटचा निर्णय. हा लोकसभा निवडणुकांच्या तोंडावरती राज्य सरकार विविध घोषणा आणि आश्वासनांचा अक्षरशः पाऊस पाडतंय. ठाणे आणि नवी मुंबईमध्ये क्लस्टर योजना लागू करण्यात आली आहे. ही घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज विधानसभेमध्ये केली. यामुळे ठाणे आणि नवी मुंबईतल्या जुन्या तसेच धोकादायक इमारतींचा प्रश्न मार्गी लागणार आहे. येथील स्थानिक नागरिकांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. नवी मुंबईतल्या 20,000 कुटुंबियांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. तर क्लस्टर डेव्हलपमेंट बाबत लवकरच अधिसूचना काढण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांच्या वतीनं विधानसभेत स्पष्ट करण्यात आलं. ही क्लस्टर डेव्हलपमेंट योजना म्हणजे नेमकं काय हे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. एका परिसरातल्या 4 मजल्यांच्या 10 इमारती एकत्र करून त्या इमारतींचा पुनर्विकास करणं, अशा प्रकारची योजना म्हणजेच क्लस्टर डेव्हलपमेंट. या 4 मजली 10 इमारतींच्या जागी 2 ते 3 उंच टॉवर बांधून सर्व रहिवाशांना या इमारतीत एकत्रितरित्या घरे देण्यात येतील आणि उरलेल्या जागेवरती बिल्डर स्वतःचे खासगी टॉवर बांधून सदनिकांची विक्री करू शकतील. क्लस्टर डेव्हलपमेंट योजना नेमकी काय आहे ते आपण सांगतोय. या सगळ्यामुळे उंच टॉवर बांधून नवीन शहर उभं करण्याची पद्धत म्हणजेच क्लस्टर डेव्हलपमेंट. क्लस्टर डेव्हलपमेंटमुळे जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला मदत होऊ शकणार आहे. त्याचबरोबर लोकांना चांगली घरे मिळतील, रस्ते मोठे करणं शक्य होईल, वाहतुकीची कोंडी सुटायला त्यामुळे पर्यायानं मदत होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर क्लस्टर समूहासाठी निवडलेल्या जागेच्या 30% जागेवर मैदानं, शाळा आणि उद्यानांची आरक्षणं सुद्धा ठेवली जाणार आहेत. यामुळे उद्यानांची संख्या वाढायला मदत होऊ शकेल. ठाण्यातल्या धोकादायक आणि अनधिकृत इमारतींच्या विकासातल्या अडचणी दूर करण्यासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट योजना उपयोगी ठरू शकेल असा विश्वास नेत्यांना वाटतोय. क्लस्टर डेव्हलपमेंट योजना म्हणजे काय आहे हे आपण समजावून सांगितलं. पण या सगळ्यामुळे ज्या मूलभूत सोयी सुविधा असणार आहेत शहरातल्या त्यावरती सुद्धा मोठा ताण येण्याची शक्यता आहे. नक्कीच एक वेगळी विकासाची व्याख्या क्लस्टर डेव्हलपमेंटमुळे पुढे येणार असली तरी त्यामुळे मूलभूत सोयींवरती ताण येऊ शकतो. आता आपण राज्यभरातला रणसंग्राम नेमका कशा प्रकारे तापलेला आहे हे पाहणार आहोत. काही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांची घोषणा झालेली आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीनं आपापले उमेदवार जाहीर करण्यामध्ये आघाडी घेतली आहे. मात्र काँग्रेसचे उमेदवार अद्यापही जाहीर झालेले नाहीयेत. नेमके कोण उमेदवार काँग्रेस देतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. त्याचबरोबर महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राज ठाकरे नेमके कोणकोणते आपले शिलेदार रिंगणात उतरवतात याची सगळ्यांना चर्चा आहे. त्यामुळे आता सगळ्यांना कमालीची उत्सुकता वाटतेय, ती म्हणजे काँग्रेस आणि मनसेच्या उमेदवारांची. नेमकी रस्सीखेच यामुळे कशी रंगणार आहे, कुणाला तिकीट मिळणार, कुणाला नाही मिळणार, या सगळ्या जागांची धास्ती खरं तर उमेदवारांच्या मनामध्ये पाहायला मिळतेय.
आणि आपण पाहतोय ज्या ज्या उमेदवारांची यादी घोषित झाली आहे त्या उमेदवारांनी जोरदार तयारीला सुरुवात केलेली आहे। त्याचबरोबर कशा प्रकारे आपला मतदारसंघ बांधता येईल, आपल्याला कशी बाजी मारता येईल हे सुद्धा आखणी करायला त्यांनी सुरुवात केलेली आणि म्हणूनच राज्यभरामध्ये कशी परिस्थिती आहे या सगळ्याचं विश्लेषण करण्यासाठी आपल्या बरोबर आपले सगळे प्रतिनिधी असणार आहेत। मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर अशा सगळ्या ठिकाणी आपण जाणार आहोत। सुरुवातीला आपण मुंबईमध्ये जाऊयात। आपल्या बरोबर आपले प्रतिनिधी दीपक भातुसे आहेत। आपल्या बरोबर दिनेश दुखंडे असणार आहेत। दीपक भातुसे यांच्याशी आपण संध्याकाळी चर्चा केली होती। आता आपण दिनेश कडनं जाणून घेऊयात, कारण सगळ्यांना उत्सुकता आहे ती मनसेची। मनसेचं बीट खरं तर दिनेश दुखंडे कव्हर करतात। दिनेश, मनसेने अजून काही उमेदवार घोषित केलेले नाहीयेत, नेमकं काय सुरू आहे मनसेच्या इंजिनाची? जी मनसेचे जे इंजिन आहे ते नेमकं कोणत्या दिशेला धावणार आहे? सुवर्णा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या लोकसभा निवडणुकीत नेमकी काय भूमिका घेते या बाबतीत उत्सुकता असणार आहे, कारण शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर झालेली आहे। यामध्ये शिवसेना, भाजप, रिपा ही जी महायुती आहे, मुंबईतल्या 3 जागा ज्या शिवसेनेच्या वाटेच्या आहेत त्या त्यांनी आज जाहीर केल्या आहेत। त्यामध्ये दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंत यांना उमेदवारी दिलेली आहे। ते एमटीएनएल मध्ये कर्मचाऱ्यांचे नेते आहेत, त्याचप्रमाणे ते माजी विधान परिषद सदस्य आहेत। दक्षिण मध्य मुंबईमध्ये राहुल शेवाळे, मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष, यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर उत्तर पश्चिम मध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी आमदार गजानन कीर्तीकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। अरविंद सावंत हे प्रत्यक्ष निवडणुकीतला नवा चेहरा आहे, कारण ते विधान परिषदेसाठी निवडणूक लढवत होते। दक्षिण मध्यमध्ये राहुल शेवाळे यांनी महापालिकेच्या माध्यमातून निवडणूक लढलेली आहे आणि त्यांना विधानसभा निवडणुकीचा अनुभवही त्यांच्या पाठीशी आहे। उत्तर पश्चिम मध्ये गजानन कीर्तीकर हे गेल्या वेळेसही शिवसेनेचे उमेदवार होते। गुरुदास कामत यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली होती आणि एक चांगली फाईट त्यांनी या ठिकाणी दिली होती। सर्वात महत्त्वाचं आहे की या तिन्ही जागांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय भूमिका घेते, कारण आतापर्यंत बघून एक जो फॅक्टर लक्षात आलेला आहे की मतविभागणीचा गेल्या वेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार यांनी शिवसेना भाजप युतीच्या उमेदवारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं होतं, कारण 1 लाखांहून अधिक मतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना पडली होती आणि त्यामुळे शिवसेनेला आणि भाजपला मुंबईमध्ये एकही जागा मिळवता आली नव्हती। त्यामुळे सध्या राज ठाकरे किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या संपूर्ण गोटामध्ये शांतता आहे। राज ठाकरे यांनी याआधी जाहीर केलं होतं की स्वबळावर निवडणुका लढवल्या जातील। महायुतीचे मध्ये राज ठाकरे जाणार का किंवा मनसे जाणार का या बाबतीत उत्सुकता होती, मात्र ज्या पद्धतीने शिवसेना, भाजप, रिपाई आणि अन्य जे स्वाभिमान शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्ष अशा 5 जणांची जी युती आहे त्यांनी आपले उमेदवार या महायुतीचे जाहीर झालेले, त्यामुळे ज्या ठिकाणी ज्या मतदारसंघात मनसेचं प्राबल्य आहे किंवा त्यांचं वर्चस्व आहे, त्यांचे आमदार आहेत, अशा ज्या जागा आहेत त्याही आतापर्यंत घोषित झालेल्या आहेत। त्यामुळे महायुतीचे दरवाजे आता जवळपास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी बंद झालेले आहेत। एक नेहमी आरोप होतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर की महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्यावेळेस स्वतंत्रपणे निवडणूक लढते तेव्हा त्याचा फायदा मतविभागणीमुळे काँग्रेस एनसीपीला बसतो। त्यामुळे यंदा राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात, ते लोकसभा निवडणूक लढवतात का, ते किती जागा लढवतात, जो अंदाज व्यक्त केला जातोय 18 ते 20 जागा ते लढवतील। मतदारांची जे उमेदवार असतील त्यांची चाचपणी झालेली आहे, त्यांच्या ज्या स्थानिक जे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून मतं मागवण्यात आलेली आहेत। मतदारसंघाचा नेमका आढावा किंवा काय ताकद आहे याची पूर्ण माहिती राज ठाकरेंनी पक्षाच्या नेत्यांकडून, पदाधिकाऱ्यांकडून घेतलेली आहे। मात्र अद्याप निवडणुकीची जी घाई सुरू झालेली आहे किंवा लगबग सुरू झालेली आहे, जी तयारी सुरू झालेली आहे, मोर्चे बांधणी याआधी होती, मात्र आता उमेदवार घोषित करण्यासाठी जे प्रयत्न होत आहेत किंवा ज्या पद्धतीने याद्या जाहीर होत आहेत तशी कुठलीही लगबग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये नाही। सध्या राज ठाकरे हे मुंबई महाराष्ट्राबाहेर आहेत। ते आज परत पुन्हा मुंबईत येतील असं सांगण्यात येते। 2 दिवस ते मुंबई बाहेर होते, मात्र त्यांच्या बैठकी झालेल्या आहेत। मात्र राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात, ते आता ते स्वबळावर निवडणूक लढवतील। दिनेश, तुम्ही सांगता की मनसेच्या गोटामध्ये शांतता आहे, पण ज्याप्रमाणे देशाच्या राजधानीमध्ये आपने धडक दिली होती तशीच देशाच्या आर्थिक राजधानीत अर्थात मुंबईत आपची धडक हे मतदारांना धडकी भरवणारी असणार आहे का? उमेदवार नेमके आपला रोखण्यासाठी काही प्रयत्न करताना दिसत आहेत का इतर महत्त्वाच्या पक्षांचे?
सुवर्ण, निश्चितच ज्या पद्धतीने दिल्ली विधानसभेमध्ये आपची जी कामगिरी होती आणि त्यांचे जे आमदार निवडून आले, सत्ता स्थापनेपर्यंत गेले होते, मात्र त्यानंतर जे काही महिनाभरात राजकारण झालं, तो जो परफॉर्मन्स होता तो अपेक्षेप्रमाणे जाऊ शकला नाही आणि त्यांना सत्तेतून बाहेर पडावं लागलं. केजरीवाल यांनी राजीनामा दिला. मात्र त्यांचे जे मुंबईतले किंवा महाराष्ट्रातले जे लोकसभा निवडणुकीसाठी जे चेहरे असतील, विविध NGOज असतील किंवा सरकारी जे अधिकारी आहेत किंवा विविध क्षेत्रातले मान्यवर आहेत, यांना त्यांनी संपर्क साधलेला आहे आणि हे जे उमेदवार आहेत ते त्यांचे निवडणुकीत त्यांचे प्रतिनिधित्व करतील किंवा एक महत्त्वाचं आव्हान हे काँग्रेस NCP आघाडी सरकार पुढे असेल किंवा शिवसेना भाजप यांच्या पुढेही असेल. मात्र जर तुलना केली तर गेल्या वेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकूण दरारा किंवा जी भीती होती या सर्व प्रस्थापित पक्षांना, तशीच आपच्या बाबतीतही असणार आहे. कारण नवखे चेहरे आहेत आणि सर्वसामान्यांना हे जे नवखे चेहरे आहेत, आपची जी कामगिरी आहे, सर्वसामान्य मतदार हा आपकडेही थोडासा आकर्षित झालेला आहे. त्यामुळे त्यांच्या परफॉर्मन्सवरही किंवा एक आपल्यातला चेहरा म्हणून कदाचित मतदार ते नेमकी काय निर्णायक भूमिका घेतात या बाबतीत उत्सुकता असणार आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाचं लक्ष लागून राहिलेलं बरोबर आहे. आपचा नेमका राजकीय पक्षांना किती ताप होतो हे पाहावं लागणार आहे. मुंबईतल्या 6 मतदारसंघांपैकी 6च्या 6 हे गेल्या लोकसभेमध्ये आघाडीकडे राहिले होते. यावेळी युतीला खातं खोलता येतं का हे जाणून घेणं सुद्धा तितकंच उत्सुकतेचं असणार आहे. दिनेश, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. आपल्याला ठाण्यात सुद्धा जायचंय, पुण्यातही आपण ही चर्चा करणार आहोत. त्यासाठी आपले प्रतिनिधी कपिल राऊत सुद्धा आपल्या बरोबर आहेत. ठाण्यामध्ये जाऊयात. कपिल, काय सांगाल? 4 लोकसभेच्या कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत. नेमकी बिग फाईट कोणत्या मतदारसंघात पाहायला मिळेल? नक्की सुवर्ण, जर ठाणे बघितलं तर 24 आमदार आणि 4 खासदार हे ठाणे शहरात येणार आहेत. त्यामुळे प्रत्येकाचं लक्ष ठाणेकडे असणार आहे. जर आपण खासदारकीची गोष्ट केली तर आत्तापर्यंत सेनेने आपली नावं डिक्लेअर केलेली आहेत. जसं कल्याण डोंबिवली झालं, ठाणे झालं, राष्ट्रवादीने केलेले आहे. परंतु काँग्रेस आणि मनसेने नावं आपली डिक्लेअर केली नाहीत. हा एक मोठा फॅक्टर असणार आहे. काही नावं कोण असणार आहेत. जर आपण प्रत्येक एक जर टप्प्याटप्प्याने बघितलं तर पहिलं जर बघितलं ठाणे शहरामध्ये जे खासदार आहेत संजीव नाईक, त्यांच्या विरुद्ध राजन विचारे हा हे नवीन चेहरे आहेत. म्हणजे जे आमदार जरी असले तरी खासदारकीचा त्यांचा हा अनुभव पहिल्यांदाच आहे. त्यामुळे हा एक नवीन चेहरा समोर दिलेला आहे सेनेने. त्याचबरोबर तिकडे आप आदमीचेही कॅन्डिडेट आहेत. मनसेचेही कॅन्डिडेट खूप मोठा फॅक्टर आहे. कारण ठाणे शहर आहे, ठाणे शहरात युवकांची संख्या मोठी आहे, एज्युकेटेड पर्सन आहेत. त्यामुळे लोक मनसेलाही एक निवड आहे मनसेच्याकडे. ठाण्यामधल्या लढती या खूप इंटरेस्टिंग होऊ शकणार आहेत. 4 लोकसभेचे मतदारसंघ ठाण्यामध्ये आहेत. उत्सुकता असणार आहे की राजन विचारे आणि संजीव नाईक यांच्यात नेमकी कोणाची लढाई होते, तर आपचे संजीव साने हे कुठपर्यंत मजल मारतात हा ठाणेकरांमधला चर्चेचा विषय राहिलेला आहे. त्याचबरोबर कल्याणमधला मतदारसंघ हा सुद्धा शिवसेनेसाठी नाकाची लढाई झाली आहे. कारण एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉक्टर श्रीकांत शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत आणि त्यांनी शड्डू ठोकले आहेत ते आनंद परांजपे यांच्या विरोधात. आनंद परांजपे पूर्वी शिवसेनेत होते. शिवसेनेनं त्यांना निवडून दिलं. मात्र अचानक त्यांनी राष्ट्रवादीमध्ये केलेला प्रवेश हा आपल्या सगळ्यांच्या लक्षात असेल. अत्यंत राजकीय नाट्यमय परिस्थितीत आनंद परांजपेचा प्रवेश झाला होता आणि त्यामुळे आता आनंद परांजपे विरुद्ध श्रीकांत शिंदे ही जी लढाई असणार आहे ती कशी रंगते हे पाहावं लागणार आहे. एकनाथ शिंदे यांचे मानसपुत्र म्हणून ज्यांची एकेकाळी ओळख होती त्या आनंद परांजपेंनी रातोरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि सेनेची खासदारकी जे आतापर्यंत अनुभवत होते अशा आनंद परांजपेंच्या विरोधात श्रीकांत शिंदेंनी शड्डू ठोकलेत. त्यामुळे ही लढाई नेमकी कशी होते हे जाणून घेणं तितकंच उत्सुकतेचं असणार आहे. भिवंडी आणि पालघर मधलं राजकीय चित्र नेमकं कसं असणार आहे हे सुद्धा पाहावं लागणार आहे. बहुजन विकास आघाडी ही पालघरमध्ये कुठपर्यंत धडक देते हे पाहणं तितकंच उत्सुकतेचं असणार आहे. ज्या महापालिकेमध्ये अर्थात ठाणे महापालिकेमध्ये शिवसेनेला सगळ्यात पहिला विजय मिळाला होता तिथे आता शिवसेना मुसंडी मारते की राष्ट्रवादी आपला गड राखते हे जाणून घेणं तितकंच उत्सुकतेचं असणार आहे. इतरही प्रतिनिधी आहेत आपल्या बरोबर. त्यासाठी आपण जाऊयात पुण्यामध्ये. अरुण मेहत्रा आहेत आपल्यासोबत. अरुण, आपण पाहतोय पुण्याचे उमेदवार कोण यासाठीचं काहीच चित्र पुढे येताना दिसत नाहीये. काय सुरू आहे नेमकं पुण्यामध्ये?
सुवर्ण अगदी खरं आहे. म्हणजे खरं तर पुण्यामध्ये केवळ आम आदमी पार्टीचे जे उमेदवार आहे प्राध्यापक सुभेश वारे यांची उमेदवारी घोषित झाली आहे आणि इतर आम उमेदवार ज्याला म्हणता येईल त्यामध्ये नवभारत डेमोक्रेटिक पार्टीच्या विनीता देशमुख यांनी आपली उमेदवारी काही महिन्यांपूर्वीच घोषित केलेली आहे. याशिवाय स्वतः अरुण भाटिया हे लढण्यास इच्छुक आहेत. मात्र जे मुख्य पक्ष आहेत काँग्रेस आणि भाजपा जे या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने लढत आलेले आहेत त्यांचे उमेदवार अजून घोषित व्हायचे आहेत. काँग्रेसतर्फे अर्थात सुरेश कलमाडींचं नाव चर्चेत असलं तरी त्यांना उमेदवारी मिळणार नाही हे देखील खरं आहे. त्यामुळे काँग्रेसकडून महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा कमल व्यवहारे यांचं नाव अलीकडे चर्चेत आलंय. पतंगराव कदमांचे पुत्र जे आहेत विश्वजित कदम जे प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांचंही नाव चर्चेमध्ये आहे. याशिवाय अनेक माजी आमदार चर्चेमध्ये आहेत. माजी उपमहापौर दीपक मानकर हे देखील काँग्रेसतर्फे चर्चेत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला भाजपकडून अनिल शिरोळे ज्यांनी गेल्या वेळी निवडणूक लढली होती आणि केवळ 25,000 त्यांचा पराभव झाला होता ते अनिल शिरोळे भाजपा शहर अध्यक्ष आहेत. त्यांचं नाव चर्चेमध्ये आहे. गिरीश बापट यांनी देखील उमेदवारीवरती दावा सांगितलाय. अनिल शिरोळे यांच्या उमेदवारीसाठी गोपीनाथ मुंडे आग्रही आहेत. तर गिरीश बापट हे जे आहेत यांनी विधानसभा आतापर्यंत ते आमदार म्हणून निवडून गेलेले होते. यावेळी लोकसभा लढायला इच्छुक आहेत. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी उमेदवार कोण घोषित होतो कुठला उमेदवार निश्चित होतो यावरती इथलं सगळं निवडणुकीत रणांगण हे रंगणार आहे. यामध्ये मनसेची भूमिका काय असेल हे देखील महत्वाचं आहे. गेल्यावेळी मनसेने एक नौका चेहरा दिला होता रणजित शिरोळे यांचा. यावेळी मनसे प्रबळ दावेदार प्रबळ उमेदवार किंवा तुल्यबळ उमेदवार उदाहरणार्थ दीपक पायगुडे जे मनसेचे प्रदेश सरचिटणीस आहेत ज्यांनी आता SP कॉलेजच्या मैदानावरच राज ठाकरेंची सभा व्हावी हा विषय प्रतिष्ठेचा केला होता. ते दीपक पायगुडे जर या मैदानात उतरले तर नक्कीच ही लढत तिरंगी चौरंगी स्वरूपाची होऊ शकते. त्यामुळे अजून नाव निश्चित झाली नसली तरी लढत नक्कीच या ठिकाणी लक्षवेधी ठरणार आहे. बरोबर आहे. जे लोक वादाच्या भोवऱ्यात सापडले भ्रष्टाचारामुळे ज्यांची नावं चर्चेत आली ज्यांच्यावरती वेगवेगळ्या स्वरूपाचे आरोप आहेत अशाच नावांची चर्चा सर्व पक्षांमध्ये सुरू आहे आणि त्यामुळे नेमकी कुणाला उमेदवारी द्यायची हा प्रश्न पुणेकरांना पडलेला दिसतोय. आणि पुणेकर अशा उमेदवारांना स्वीकारतात का हे सुद्धा अरुण म्हेत्रे आम्ही तुमच्याकडनं जाणून घेणार आहोत. ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत. आपल्याबरोबर औरंगाबादहून विशाल करूड आहेत तर नाशिकहून योगेश खरे आहेत. आपल्याला त्यांच्याकडे सुद्धा जायचं आहे पण आता वेळ झाली एका ब्रेकची. पहा फक्त झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.